नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इको मास्टर बाय डॉक्टर विशाल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स. या दोन विषयामधला सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे राज्यांची म्हणजे पर्यायीने शासनाची भूमिका काय असते किंवा काय आहे, द रोल ऑफ स्टेट. आपल्याला ते सविस्तर समजून घ्यायचं आहे. शासन म्हणजे काय ते पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचं आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रोल ऑफ स्टेट म्हटल्यानंतर फक्त स्टेट या अर्थाचा फक्त त्या ठिकाणी राज्य एवढाच फक्त अर्थ घेतात. तर मुळात राज्य हा त्या ठिकाणी अर्थ नाही आहे, त्याच्या पाठीमागचा अर्थ आपण त्या ठिकाणी सविस्तर समजून घेणार आहे. तर आजचं हे आपलं लेक्चर आहे ते म्हणजे इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स, द रोल ऑफ स्टेट हा महत्त्वाचा भाग आपण त्या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये आपण ते सविस्तर समजून घेणार आहे. मुळात शासन म्हणून त्या ठिकाणी आपलं वेगवेगळ्या अपेक्षा आपल्या शासनाकडे असतात. शासनाने हे केलं पाहिजे, शासनाने ते केलं पाहिजे. सो मेनी एक्सपेक्टेशन फ्रॉम गव्हर्मेंट. आपल्या गव्हर्मेंटकडनं आपल्या खूप साऱ्या अपेक्षा असतात आणि मग गव्हर्मेंटने काय केलं पाहिजे, शासनाने काय केलं पाहिजे, किंवा त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं शासनाला कोणती कामे करणं क्रमप्राप्त आहे आणि शासन कोणती कामे करते. तर मुळात त्या ठिकाणी त्याच्या ड्युटीज किंवा त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका जी आहे ते आज आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये सविस्तर आपण ती समजून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाचं इथे शासन, रोल ऑफ स्टेट. इथे जे आपण त्या ठिकाणी म्हणालो आहे रोल ऑफ स्टेट, तर ही जे स्टेट आहे तो मुळात त्या ठिकाणी आपल्याला हा जो स्टेट शब्द आहे तो इंडिकेट करतो, तो म्हणजे गव्हर्मेंट. तर शासन हा जो त्या ठिकाणी आपला शब्द आहे तो शासन का आहे ते सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मी बऱ्याच लेक्चरमध्ये त्या ठिकाणी पाहतो की मुलांना प्रश्न विचारतो की सरकार म्हणजे काय. तर सरकार म्हणजे काय ते मुळात त्यांना ती थोडंसं अर्धवट त्या ठिकाणी माहिती असतं. सरकार ही संकल्पना पुरी माहिती नसते किंवा सरकारचं त्या ठिकाणी क्लासिफाईड स्ट्रक्चर काय आपल्याकडे आहे, मुळात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये की आपल्याकडे काय त्या ठिकाणी शासनाचं स्वरूप आहे ते आपल्याला माहिती नसतं. मुळात त्या ठिकाणी शासन म्हणजे काही वेगळी व्यवस्था नाहीच आहे. तर लोकांसाठी घालून दिलेली ती व्यवस्था असते ते म्हणजे सरकार असतं. आणि ते सरकार आपल्याकडे जर भारतामधलं पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याकडे फेडरल सिस्टमनुसार त्या ठिकाणी आपल्याकडे काय आहे तर आपल्याकडे गव्हर्मेंट हे आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं. गव्हर्मेंट हा जो भाग आहे तो मी आज थोडक्यात इथं आपण त्या ठिकाणी पाहतोय. मग आपण त्या ठिकाणी स्टेटच्या रोलकडे आपण जाणार आहेत. तर गव्हर्मेंट जो त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्याचं स्ट्रक्चर, तर सर्वात महत्त्वाचं गव्हर्मेंटचं स्ट्रक्चर जे आहे आपल्याकडे त्या ठिकाणी या पद्धतीने त्या ठिकाणी गव्हर्मेंट त्या ठिकाणी आपल्याकडे आहे. इथे आपल्याकडे टॉपला त्या ठिकाणी आपण काय आहे तर सेंट्रल गव्हर्मेंट आहे, त्याला आपण केंद्र सरकार किंवा केंद्र शासन आपण त्याला म्हणतो. मिडलला आपल्याकडे एक महत्त्वाचं ते सरकार असतं आपण ज्याचा आपण अभ्यास करणार आहोत, ते म्हणजे स्टेट गव्हर्मेंट. आणि हे जे स्टेट गव्हर्मेंट म्हणजेच आपल्याला राज्य सरकार. आणि सगळ्यात बॉटमला आपल्याकडे असतं ते म्हणजे लोकल बॉडीज गव्हर्मेंट. हे लोकल बॉडीज गव्हर्मेंट जे आहे स्थानिक स्वराज्य संस्था. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आपल्याकडे सर्वात महत्त्वाचं 3 महत्त्वाचं त्या ठिकाणी सरकार असतात. एक म्हणजे महानगरपालिकेवरचं मेट्रो शहरांसाठी की सर्वात जास्त पॉप्युलेशन जे आहेत अशा शहरांना त्या ठिकाणी आपण महानगरपालिका म्हणतो. असं महानगरपालिकेचं सरकार. त्याच्या खालोखाल त्या ठिकाणी आपल्याकडे तालुक्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याकडे काय असते तर नगर परिषद असतात. आणि आपल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं ग्रासरूट लेवलला त्या ठिकाणी आपल्याकडे महत्त्वाचं असतं ते म्हणजे ग्रामपंचायत सरकार. तर अशा वेगवेगळ्या 3 स्तरावरती सरकार ही व्यवस्था आपली त्या ठिकाणी क्लासिफाईड स्ट्रक्चर आपलं आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी फक्त लिमिटेड आपण त्या ठिकाणी अर्थ विचारात न घेता इथे गव्हर्मेंटचा त्या ठिकाणी जो अर्थ आहे तो आपण त्या ठिकाणी या 3 स्ट्रक्चर वाईज आपण त्या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. एक म्हणजे टॉपला आपल्याकडे सेंट्रल गव्हर्मेंट असते, केंद्र सरकार. मिडलला आपल्याकडे त्या ठिकाणी स्टेट गव्हर्मेंट असते, राज्य सरकार. आणि बॉटमला लोकल बॉडीज गव्हर्मेंट. ज्या 3 प्रकारच्या त्या ठिकाणी गव्हर्मेंट्स त्या ठिकाणी ओळखल्या जातात. महानगरपालिका, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नंतर मग त्या ठिकाणी नगरपालिका आणि सगळ्यात महत्त्वाचं खाली म्हणजे
ग्रामपंचायत. अशा 3 स्तरावरती हे सरकार त्या ठिकाणी आपल्याकडे काम करत आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता इथे मात्र ॲडिशनल आणखीन एक लक्षात ठेवायचं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये त्या ठिकाणी आपल्याकडे कोण असतात, खासदार असतात आणि त्यांचं त्या ठिकाणी प्रमुख म्हणून त्या ठिकाणी PM असतो, जे आपल्या आत्ताचे सध्याला लोकप्रिय प्रधानमंत्री जे आहेत नरेंद्र मोदीजी आपल्या त्या ठिकाणी आहेत. हे आपल्याला इथे केंद्र सरकार काय आहे आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे. राज्य सरकार जे आपल्याकडे आहेत तर राज्य सरकारमध्ये देखील आपल्याला काय आहे तर सर्वात महत्त्वाचं आमदार असतं, MLAs असतात आणि MLAs त्या ठिकाणी त्यांचा जो लोकप्रतिनिधीमधला त्या ठिकाणी हेड ऑफ त्या ठिकाणी जो हे असतो बॉस असतो त्याला आपण काय म्हणतो CM म्हणतो. इथे PM असतो, इथं CM असतो. तर CM काय आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या राज्यामध्ये राहतो महाराष्ट्र राज्यामध्ये त्या महाराष्ट्राचे त्या ठिकाणी सध्याचे चीफ मिनिस्टर जे आहेत ते कोण आहेत, देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि आणखीन दोन आपल्याकडे डेप्युटी CM आहेत. त्यांचा पण नामोल्लेख करण्याचे कारण नाही, पण आपल्या त्या ठिकाणी CM हे माहिती असणं आवश्यक आहे. तर आपल्याकडे CM आहेत, त्याच्या खालोखाल आपण त्या ठिकाणी पाहिलं तर लोकल बॉडीज गव्हर्नमेंट. तर लोकल बॉडीज गव्हर्नमेंटमध्ये देखील आपल्याकडे त्या ठिकाणी पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा आपण विचार केला, पुणे महानगरपालिकेचा, तर त्या ठिकाणी आपल्याकडे कोण असतात, तिथे नगरसेवक असतात आणि त्या नगरसेवकांचा देखील त्या ठिकाणी जो पक्ष जास्त त्या ठिकाणी संख्येने जास्त असतो त्या पक्षाच्या त्या ठिकाणी महानगरपालिकेमधले त्या ठिकाणी हेड ऑफ त्या ठिकाणी पर्सन असतो, तो म्हणजे कोण असतो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे महापौर. हे त्या ज्या मेजॉरिटी ऑफ त्या ठिकाणी त्याचे नगरसेवक असतात त्याच पक्षाचा त्या ठिकाणी तो नगराध्यक्ष त्या ठिकाणी वाचतो. नंतर नगर परिषदेमध्ये त्या ठिकाणी बॉस कोण असतो किंवा त्या ठिकाणी प्रमुख असतो तो सभापती असतो. मेंबरच्या माध्यमातून म्हणजे त्या ठिकाणी तो सभापती त्या ठिकाणी काम पाहत असतो. आणि सगळ्यात गाव पातळीवर त्या ठिकाणी मेंबर्स जे आहेत गाव पातळीवर ते ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते काम पाहिलं जातं आणि त्यांचा बॉस जो असतो तो म्हणजेच सरपंच असतो. अशा प्रकारचे आपल्याकडे जी सिस्टीम आहे गव्हर्नमेंट सिस्टीम ही आपल्याला माहिती डोळ्यासमोर आली पाहिजे. म्हणजे रोल ऑफ द स्टेट म्हटलं की आपल्याला सरकारची भूमिका डोळ्यासमोर आली पाहिजे. आणि गव्हर्नमेंट्स आर ए क्लासिफाईड 3 पार्ट म्हणजे 3 भागामध्ये त्या ठिकाणी आपल्याला विचारात घेतलं पाहिजे. तर मग पुढे जाऊया. तर आपल्या सर्वात महत्त्वाचा आजचा जो टॉपिक आहे आपला शासनाची कामे किंवा रोल ऑफ द स्टेट. स्टेट मीन्स अ गव्हर्नमेंट हे आपण मात्र लक्षात ठेवायचं आहे. स्टेट मीन्स द गव्हर्नमेंट आणि हे गव्हर्नमेंट म्हणजे आपण त्या ठिकाणी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था ह्या तीनही पातळीवरची जरी सरकार असली तरी आपल्या त्या ठिकाणी त्यांना कॉमनली कोणती कामे करावी लागतात. इट्स त्या ठिकाणी कॉमन वर्क किंवा कॉमन रोल्स काय आहेत त्यांची आपल्या त्या ठिकाणी फंक्शन्स हे आपल्या त्या ठिकाणी महत्त्वाचे 6 महत्त्वाचे फंक्शन्स आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. ते आपण व्यवस्थित 1 to 1 पाहणार आहोत. तर पहिलं आहे इथे सर्वात महत्त्वाचं लेजिस्लेशन, कायद्याची निर्मिती करणे. तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला सरकारला आपल्या देशाचा कारभार चालवण्यासाठी पर्यायीने राज्याचा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या ग्रामपंचायतीचा चालवत असताना त्याला त्या ठिकाणी त्या सरकारला काय करावं लागतं, पहिल्यांदा कायद्याची निर्मिती करावी लागते. आपल्याकडे केंद्र सरकारमध्ये त्या ठिकाणी लोकसभा, राज्यसभा या दोन्ही सभागृहामध्ये त्या ठिकाणी खासदारांच्या माध्यमातून प्रथमतः त्या ठिकाणी काय केले जातात, बिल येतं आणि त्या बिलावरती त्या ठिकाणी साधक बाधक चर्चा होते आणि नंतर मग ते बिलावरती त्या ठिकाणी साधक बाधक चर्चा झाल्यानंतर ते बिल पास केलं जातं आणि त्याच्यामध्ये कायद्याचं रूपांतरण होतं आणि मग त्याची अंमलबजावणी आपल्याकडे व्यवस्थेमध्ये केली जाते. जसं की आपल्याकडे GSTचं बिल पहिल्यांदा तिथं त्या ठिकाणी सभागृहामध्ये मांडलं गेलं आणि मग ते बिल पास झाल्यानंतर मग त्याची कायद्यामध्ये रूपांतरित झाल्यानंतर मग ते प्रत्यक्षात त्या GSTची अंमलबजावणी 2017मध्ये आपण त्या ठिकाणी करायला सुरुवात केली. पण बिल मांडलं खऱ्या अर्थाने 2015मध्ये आणि मग त्याचं रूपांतरण कायद्यामध्ये कधी झालं, 17मध्ये झालं आणि मग 17मध्ये कायद्यामध्ये रूपांतरण झाल्यानंतर आपल्याकडे काय झालेलं आहे, त्याची अंमलबजावणी झालेली आहे. तर अशा प्रकारे पहिल्यांदा सरकारचा महत्त्वाचा कार्याचा भाग म्हणून त्या ठिकाणी फर्स्ट ड्युटी और फर्स्ट रोल ऑफ गव्हर्नमेंट म्हटलं तर लेजिस्लेशन, कायद्याची निर्मिती करणे. मग ते कायदे अनेक प्रकारचे असू शकतील. मग ते कायदे त्या ठिकाणी विकासासाठीचे असतील, कदाचित ते तुमच्या देशातली इनइक्वॅलिटी कमी करण्यासाठीचे असतील, कायदा सुव्यवस्था सांभाळण्याच्या संदर्भातले कायदे असतील किंवा अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी आपल्याकडे कायदे आणि कायद्याचं स्वरूप हे आपल्या त्या ठिकाणी वेगळे आहे. म्हणून आपल्याकडे अनेक प्रकारचे कायदे तयार करणे हे शासनाचं काम आहे. दुसरं महत्त्वाचं शासनाचं काम आहे ते म्हणजेच काय आहे, प्रोटेक्शन, संरक्षण. आता हे संरक्षण जे आहे सरकारचं हे 2 पद्धतीचं त्या ठिकाणी संरक्षण आहे. शासनाला दुहेरी पातळीवर संरक्षण त्या ठिकाणी द्यावं लागतं. एक म्हणजे पहिलं संरक्षण जे आहे ते म्हणजे देशाचं संरक्षण, म्हणजे आपण त्याला काय म्हणूया, परकीय
आक्रमणापासून देशाचं संरक्षण करणे. इथे आपल्याला परकीय आक्रमणापासून त्या ठिकाणी संरक्षण करणे आणि दुसरी दुहेरी महत्त्वाचं संरक्षण म्हणजे देशातल्या नागरिकांचं संरक्षण करणे. तर देशातल्या नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी आपल्याकडे काय केलं जाते, पोलीस प्रशासन व्यवस्था त्या ठिकाणी आपल्याकडनं शासनाकडनं राबवली जाते. म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाग म्हणजे त्या ठिकाणी गव्हर्नमेंटचं सगळ्यात महत्त्वाचा प्रोटेक्शन ही ड्युटी आहे किंवा त्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे शासनाकडनं त्या ठिकाणी एक परकीय आक्रमणापासून देशांचं संरक्षण करणं हा महत्त्वाचा भाग आहे आणि दुसरा म्हणजे देशातल्या नागरिकांचं देखील संरक्षण करणं. मग ते संरक्षण करत असताना त्या ठिकाणी त्यांना देशातल्या नागरिकांना अतिशय त्या ठिकाणी सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या स्तरावरती आपल्याकडे पोलीस आहेत किंवा पोलीस वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे आहेत. म्हणजे आपल्याकडे ग्रामीण पोलीस असेल, सिटी पोलीस असेल, ट्रॅफिक पोलीस असेल किंवा CRPF असेल किंवा SRPF असेल आहे की नाही. अशा आपल्याकडे त्या ठिकाणी वेगवेगळ्या त्या ठिकाणी फोर्सेस त्या ठिकाणी पोलीस फोर्सेस त्या ठिकाणी आपल्याकडे आहेत. त्याचा मोटो काय, सगळ्यात महत्त्वाचा अजेंडा काय आहे तर प्रोटेक्शन. कुणाला प्रोटेक्शन द्यायचं आहे, त्या ठिकाणी आपल्याला त्या सिटिझन्सला त्या ठिकाणी नागरिकांना संरक्षण द्यायचं आहे आणि ते संरक्षण त्या ठिकाणी देणं हे शासनाचं सर्वात महत्त्वाचं काम आहे. पुढचं आहे सोशल वेलफेअर. तर सोशल वेलफेअर म्हणजे काय, समाज कल्याण. शासनाला समाज कल्याणाची खूप सारी कामे करावी लागतात. मुळात आपण शासनाकडनं ज्या काही वेगवेगळ्या अपेक्षा आपण त्या ठिकाणी ठेवतो, शासनाने माझ्यासाठी हे केलं पाहिजे, शासनाने माझ्यासाठी ते केलं पाहिजे किंवा शासनाने माझ्यासाठी XYZ केलं पाहिजे, हे सगळ्या शासनाच्या बाबतीकडे मध्ये असणाऱ्या आपल्या अपेक्षा ह्या आपल्या कुठे मोडतात, ह्या सोशल वेलफेअरमध्ये मोडतात. तर ह्या शासनाला सोशल वेलफेअर म्हणजेच काय, समाजासाठी सामाजिक वेगवेगळ्या सोयी सुविधा त्या ठिकाणी पुरवाव्या लागतात. सामाजिक सुविधा मग त्या सामाजिक वेगवेगळ्या सुविधा कोणत्या, रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, हॉस्पिटल्स किंवा त्या ठिकाणी आपण त्याला म्हणूया अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी फॅसिलिटीज गव्हर्नमेंटकडे त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातात. ह्या सगळ्या सोशल ज्या फॅसिलिटीज आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ते प्रोव्हाइड करण्याचं काम ह्या सोशल वेलफेअरच्या माध्यमातून शासनाला ते करावी लागतात. आता ही फक्त त्या ठिकाणी सामाजिक सेवा सुविधाच नाही तर काही सामाजिक कल्याणाच्या संदर्भाने त्या ठिकाणी बालकांसाठी काही महत्त्वाच्या स्कीम्स त्या ठिकाणी शासनाला राबवाव्या लागतात, काही महिलांसाठी स्कीम राबवाव्या लागतात, काही ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या ठिकाणी सामाजिक योजना किंवा सामाजिक कल्याणाच्या योजना त्या ठिकाणी राबवल्या जातात. उदाहरणार्थ अलीकडचं आपलं त्या ठिकाणी मुलांसाठी 0 ते 14 वयोगटापर्यंत त्या ठिकाणी सक्तीचं व अनिवार्य किंवा त्या ठिकाणी निःशुल्क शिक्षण ही आपल्या त्या ठिकाणी स्कीम आहे, सोशल वेलफेअर स्कीम आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्या अलीकडे सर्वात अतिशय फेमस झालेली गव्हर्नमेंटची सोशल वेलफेअर स्कीम जी लाडकी बहीण योजना आहे, ते लाडकी बहीण योजना जी आहे ती सोशल वेलफेअर स्कीमच्या माध्यमातून त्या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. तर आपल्याला ती मुळात महिलांना एक प्रकारचं आर्थिक सपोर्ट करण्यासाठी ती स्कीम आहे. ती चांगली आहे वाईट आपण त्या विषयाकडे आपल्याला जायचं नाही आहे, पण लाडकी बहीण योजना इट्स अ पार्ट ऑफ सोशल वेलफेअर स्कीम्स आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या ठिकाणी PF सारखी स्कीम असते म्हणजे भविष्य निर्वाह निधी, पेन्शनसारखी स्कीम असते किंवा त्या ठिकाणी महागाई भत्ता, बेकारी भत्ता असतो किंवा अशा अनेक शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी PM किसान योजना असेल. ह्या सगळ्या सोशल वेलफेअर स्कीम्स आहेत आणि ह्या सगळ्या सोशल वेलफेअर स्कीम्स त्या ठिकाणी शासनाला त्या ठिकाणी राबवाव्या लागतात. असं म्हटलं जातं की शासनाच्या 1 रुपयापैकी 75 पैसे डिफेन्सवर म्हणजे या भागावर खर्च केला जातो आणि उरलेले पैसे आपल्या सोशल वर्कवर खर्च केले जातात. म्हणजे आपल्याकडे जास्तीत जास्त पैसा हा सगळ्यात तिथे जास्त खर्च होतो आणि 2 नंबरचा खर्चाचा भाग जो आहे तो म्हणजे आपला कुठे आहे, समाज कल्याण हा शासनाच्या खर्चाचा महत्त्वाचा रोल आहे आणि तिथे जास्त मोठा शासनाला खर्च करावा लागतो. म्हणून या ठिकाणी सोशल वेलफेअर, समाज कल्याण हे देखील शासनाचं महत्त्वाचं काम आहे. त्याच्यामध्ये बरेचसे त्या ठिकाणी आपल्याला कामांची नोंद आपल्याला इथे करता येते. पुढचं आहे गव्हर्नन्स, प्रशासन किंवा कारभार हा देखील एक शासनाचं महत्त्वाचं काम आहे. शासनाला त्या ठिकाणी हातावर हात धरून त्या ठिकाणी कारभार चालणार नाही आहे. तर शासनाला काय करावं लागतं, एक स्वतःची प्रशासकीय यंत्रणा निर्माण केली जाते किंवा ती केलेली आहे. तर त्या प्रशासकीय व्यवस्थेमधनं मग केंद्र सरकारपासून ते गाव पातळीवरच्या ग्रामपंचायतीपर्यंत आपल्याकडे ही सगळी व्यवस्था लावून दिलेली, त्याला आपण काय म्हणूया सिस्टीम, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम आपल्याकडे तयार केलेली. त्या ॲडमिनिस्ट्रेशन सिस्टीममध्ये त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी नेमलेले आहेत. तर त्या ठिकाणी एक जिल्हा चालवण्यासाठी कलेक्टर असेल, एक तालुका चालवण्यासाठी
जिल्हाधिकारी असेल, हे की नाही, म्हणजे तहसीलदार असेल किंवा गाव चालवण्यासाठी त्या ठिकाणी ग्रामसेवक असेल, अशी त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा आपल्याकडे गव्हर्नमेंटची असते. आणि ती प्रशासकीय यंत्रणा ही काय करत असते, तो एक देशाचा कारभार चालवण्याचं काम ही प्रशासकीय व्यवस्था ही करते. म्हणून त्या ठिकाणी त्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये त्या ठिकाणी शासनाचं गव्हर्नन्स हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. अलीकडे शासनाचा गव्हर्नन्सचा त्या ठिकाणी दृष्टिकोन असा आहे, कमीत कमी कर्मचारी आणि जास्तीत जास्त काम, असं त्या ठिकाणी गव्हर्नन्सचा त्या ठिकाणी त्यांचा मोटो आहे. आणि मग त्या ठिकाणी तशा प्रकारे त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा ही आपण त्या ठिकाणी तयार केली जाते. मी जसं सांगितलं तुम्हाला, जिल्ह्यासाठी कलेक्टर, तालुक्यासाठी तहसीलदार, गाव पातळीसाठी ग्रामसेवक, ही प्रशासकीय यंत्रणा आणि त्यांच्याबरोबर जोडीला आणखीन त्या ठिकाणी क्लास 2, क्लास 3, क्लास 4 अशा वेगवेगळ्या त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी व्यवस्था आपल्याकडे तयार केली जाते. कुणाकडून? गव्हर्नमेंटकडनं. आणि त्या व्यवस्थेकडनं सगळा देश चालवण्याचं काम केलं जातं. पुढे आहे जस्टिस, न्याय. तर न्याय हे जे आहे तर सर्वात महत्त्वाचं जस्टिस त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी न्याय देणे. न्याय कोणाला द्यायचा आहे तर त्या ठिकाणी नागरिकांना. तर हा नागरिकांना न्याय देत असताना त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं गव्हर्नमेंटला त्या ठिकाणी सर्वात आपल्याकडे न्याय व्यवस्था आपल्याकडे तयार केलेली आहे. कुठे? आपल्याकडे न्याय व्यवस्था आपल्याकडे त्या ठिकाणी ज्युडिशरी सिस्टीम आपल्याकडे तयार केलेली आहे. आणि ती ज्युडिशरी सिस्टीम, न्याय व्यवस्था जी आहे ती पण देखील आपल्याकडे ती क्लासिफाईड आहे. म्हणजे आपल्याकडे गाव पातळीपासून म्हणजे आपल्याकडे पहिलं खालचं कोर्ट असेल, नंतर मग सिव्हिल असेल, नंतर मग डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल, सिव्हिल कोर्ट असेल, नंतर मग हायकोर्ट असेल, नंतर मग सुप्रीम कोर्ट असेल. अशा वेगवेगळ्या स्तरावरती कोर्टची रचना आपल्याकडे त्या ठिकाणी आहे. आणि ती रचना ही आपल्याकडे त्या ठिकाणी त्याच्यावरती आपण काय म्हणूया, ते चालवण्याचं काम देखील सरकारचं आहे. आणि मग आपल्याकडे ही ज्युडिशरी सिस्टीम ही मात्र ती ऑटोनॉमस आहे, ती स्वायत्त आहे. त्याच्यावर कोणाचे त्या ठिकाणी आपल्या काय म्हणूया त्याला, त्याच्यावरती आपल्याला अधिकार गाजवता येत नाही किंवा त्याच्यावरती त्याला दिशादर्शक आपल्याला गायडन्स देण्याचं काम केलं जात नाही. मात्र ती न्याय व्यवस्था चालवणं हे देखील सरकारचं काम आहे. आणि आपल्या त्या ठिकाणी ह्या न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी सरकारला करावं लागतं. पुढे आहे इकॉनॉमिक रेग्युलेशन, आर्थिक नियमन त्या ठिकाणी केलं जातं. शासनाला त्या ठिकाणी आर्थिक सगळ्या ॲक्टिव्हिटी देखील त्या ठिकाणी शासनाला राबवाव्या लागतात. म्हणजे त्या ठिकाणी फक्त शासन फक्त त्या ठिकाणी फक्त ध्येय धोरणं तयार करत नाही, तर ते ध्येय धोरणांचं त्या ठिकाणी त्याचं इम्प्लिकेशन देखील त्या ठिकाणी करावं लागतं. आणि मग ते इम्प्लिकेशन म्हणजेच काय, इकॉनॉमिक्स रेग्युलेशन्स. त्यामध्ये आपण त्या ठिकाणी आपल्याकडे शासनाचं त्या सरकारचं एक स्वतंत्र आर्थिक विभाग आहे. आपण त्याला काय म्हणतो, फायनान्स मिनिस्ट्री आपण ज्याला म्हणतो, वित्त मंत्रालय आपण ज्याला म्हणतो. आणि मग ते वित्त मंत्रालयाच्या माध्यमातून आपल्या त्या ठिकाणी सगळ्या इकॉनॉमिक्स त्या ठिकाणी रेग्युलर ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी राबवल्यात. आपल्याकडे इकॉनॉमिक्स रेग्युलेशनसाठी आपल्याकडे वित्त मंत्रालय आहे, ते अर्थमंत्री त्याला आहेत. आणि त्या अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून आपल्याकडे दरवर्षी आपल्याकडे त्या ठिकाणी बजेट त्या ठिकाणी सादर केला जातो. आणि त्या बजेटच्या माध्यमातून सगळ्या इकॉनॉमिक्स रेग्युलेशन्स त्या ठिकाणी फॉलो केल्या जातात. आपल्याकडे सध्याचे जे आपल्या त्या ठिकाणी वित्तमंत्री आहेत ते कोण आहेत, निर्मला सीतारमण आहेत. आणि मग त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सगळ्या इकॉनॉमिक्स रेग्युलेशनसाठी त्या ठिकाणी शासनाने सगळे ध्येय धोरणं किंवा अंमलबजावणी ही त्यांच्या माध्यमातून ती केली जाते. इट्स अ पार्ट ऑफ गव्हर्नमेंट. म्हणजे आपल्याकडे गव्हर्नमेंटची त्या ठिकाणी सगळ्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी राबवण्याचं काम, त्याच्यावरती नियमन किंवा त्या ठिकाणी अंकुश ठेवण्याचं काम देखील सरकारचं असतं. आपल्याकडे आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, देशांतर्गत व्यापार आहे, आपल्याकडे बाजार आहे, बाजारावरती नियंत्रण आहे. ह्या सगळ्या इकॉनॉमिक रेग्युलेशन्स त्या ठिकाणी आपल्याकडे शासनाला राबवाव्या लागतात. म्हणजे शासन हे आपल्याकडे त्या ठिकाणी शासनाची भूमिका ही कुठेतरी संकोचित अजिबात राहिलेली नाही आहे. शासनाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिकेमधनं वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी शासनाला त्या ठिकाणी त्याचा हस्तक्षेप आपल्याला पाहायला मिळतो किंवा शासनाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी अलीकडे आपण म्हणतो की शासन हे त्या ठिकाणी अनेक कार्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ते पोहोचतं आहे. तर अशा प्रकारे आपल्या आजच्या लेक्चरमध्ये गव्हर्नमेंट म्हणजे काय आणि गव्हर्नमेंटची भूमिका काय आहे, मीन्स स्टेट मीन्स गव्हर्नमेंट, राज्याची किंवा शासनाची भूमिका कोणकोणती असते किंवा त्यांचे कार्य कोणकोणते असतात हे आजच्या लेक्चरमध्ये आपण सविस्तर ते समजून घेतलेले आहेत. अशाच प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या महत्त्वाच्या टॉपिकवर आपण त्या ठिकाणी अतिशय चांगल्या उत्तम पद्धतीने, समर्पक पद्धतीने, सोप्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम
इको मास्टर बाय डॉक्टर विशाल या यूट्यूब चॅनलकडनं केलं जाते. अद्यापही विद्यार्थी मात्र त्या ठिकाणी चॅनलला त्या ठिकाणी फॉलो करतायत, मात्र चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे. त्यांनी मात्र चॅनल सबस्क्राईब करा, आपलं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होईल. व्हिडिओ आवडला असल्यास मात्र लाईक करा, काही सजेशन्स असतील कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल तर मात्र तो इतर आपल्या मित्रांना देखील तो शेअर करा, कारण आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र अधिक सोप्या पद्धतीने देण्याचं काम हे सातत्याने केलं जाणार आहे. थँक्यू. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन इकॉनॉमिक्सच्या टॉपिकबरोबर. थँक्यू.